नमस्कार नमस्कार, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हरकत नाही, आता आपण आपल्या खेळाकडे जाऊया. आणि खेळ तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जी जोडी लवकरात लवकर पुढेल ती असेल आपल्या या खेळाची विजेती. ठीक आहे, आणि तुमच्यासाठी वेळ सुरू होते आता. व्हेरी गुड. आणि छोटे छोटे फुगायचे नाहीत, जरा मोठे फुगवायचे आहेत. हां, एवढा छोटा नाही चालणार. हा मोठे मोठे, हा मोठे पाहिजेत, मीडियम साईजचे. हा व्हेरी गुड, क्या बात आहे. हा हा, ताईंनी फुगा फोडायचा आहे. अच्छा शपथ. हा, एक फुगा इथे फुटलेला आहे. हा व्हेरी गुड. हा हा भाऊजी, हा भाऊजी एक मिनिट, फुगा फुटल्याशिवाय दुसरा फुगा घ्यायचा नाही. हा, क्या बात आहे. फुगा फुटल्याशिवाय दुसरा फुगा घ्यायचा नाहीये. व्हेरी गुड. इथे 2 झालेले आहेत, 2 आणि 1. कोणाचे लवकरात लवकर सगळे फुगे कुठला राग काढते ताई, मला तू सांग बरं. हा हा व्हेरी गुड, क्या बात आहे. तिसरा फुगा इथे घेतलेला आहे. शबाश शबाश, व्हेरी गुड. हा हा, मला सांगून तरी फोडत जा ना. हा व्हेरी गुड. 3 फुगे, 4 झाले. बरं 4 झाले, हरकत नाही, 4 झाले. 4 झालेले आहेत. व्हेरी गुड. तुम्ही एवढीसा छोटासा फुगा फुगवल्यानंतर कसे भाऊजी फोडणार मला सांगा. हा व्हेरी गुड, त्या बात आहे. म्हणून सांगितलं जरा फुगे मोठे फुगवा. हा व्हेरी गुड, क्या बात आहे. शाबाश, क्या बात आहे. पहिल्यांदा बऱ्याच वेळाने आवाज आलेला इथे. हा लवकर, इथे 3 फुगे राहिलेले आहेत. हा व्हेरी गुड. आणि इथे अजून बरेच फुगे आहेत. पटकन, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा घ्या पटकन, हे बघा इथे आहे. हा, आणि आता निर्णयाची वेळ आलेली आहे. क्या बात है, व्हेरी गुड. भावजी फुगे फुगण्यात जे काय झोप पूर्ण झालेली दिसते. हा, जे काय फुगे फुगवलेत, व्हेरी गुड, मस्त. क्या बात आहे. जोरदार टाळ्या टाळ्या. ताई बसलीच तिथे खाली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. क्या बात आहे. आणि आजची खेळाची विजेती आहे ही जोडी. आणि आपल्या आजच्या या खेळाची विजेती आहे ही जोडी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अभिनंदन तुमचं, क्या बात आहे, व्हेरी गुड. आपण आलेलो आहोत माझ्या अजून एका ताईच्या घरी. मी ताई, तुझं नाव सांग, कळू दे सगळ्यांना. चैताली राजेंद्र काळभोर. चैताली ताई. आणि भाऊजी तुमचं नाव सांगा. राजेंद्र पांडुरंग काळभोर. किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला आमच्या 10 वर्ष झालेली. 10 वर्ष झालेली आहे. लग्नाची तारीख आठवते हो, काय? 2 जानेवारी. हा, आणि वर्ष 2015. 2015. बरोबर आहे ना? बरोबर सांगितलं. बरोबर. बरं, काय ताईंचा स्वभाव काय, कसा आहे? छान आहे. मन मिळावं आहे, चांगलं आहे. आणि खटकणारी गोष्ट कुठे? खटकणारी गोष्ट फक्त एकच आहे की ती सारखी एकच गोष्ट 2-3 वेळा रिमाइंड करते आम्हाला. रिमाइंड करते, म्हणजे एकच गोष्ट अशी 17 हा, तेच त्याला तेच असं तेच तेच. खटकताना म्हणणार नाही आपण, पण चांगलं पण आहे. एकदा आता तुम्ही बोलून गेलेले आहेत खटकते ते आता. हा, आता त्याच्यावरती तुम्ही जे कव्हरअप करताय, हा हा, ते खटकतं म्हणलं ताईंचा चेहरा बघा लगेच. नाही, नाही, तिला कारण- माहिती हा. ती ऍग्री करते, तिच्या काही चूक असेल किंवा काय असेल तर. अच्छा अच्छा, बरोबर. ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे ताई? माझं असं काय म्हणणं नाहीये, पण मला असं वाटतं की ते विसरतात. म्हणजे विसरल्यानंतर मला मग सारखं आठवण करायला लागते की बघा तुम्ही हे विसराल, आणा ते, किंवा इथे जायचंय, किंवा गाडी लॉक केलीत का, काच वर केलीत का, हे सारखं मी त्यांना सांगताना राग येतो. तू सारखं काय मला सांगतो. म्हणजे थोडक्यात काय की ताईंचं बारीक लक्ष असतं, अगदी बरोबर. तुमचं ते बारीक लक्ष असतं. लक्ष ठेवलंच पाहिजे. तर ते म्हणाल की ही गोष्ट खटकते असं ते म्हणाले. आणि त्यांना ती खटकते असं वाटतं, पण मला तसं वाटत नाही की ती खटकते. मी संसाराच्या दृष्टिकोनाने त्यांना आठवण करते असं. बरोबर बरोबर. आणि भाऊजींचे कुठला स्वभाव तुमचा तुम्हाला खटकतो? भाऊजींचा स्वभाव खटकतो ते वेळेत येत नाहीत. आत्ता सांगतील एका येतो आणि ते 2 तासात येत नाहीत. 2 तासात पण ते येत. का पण भाऊजी असं का करता तुम्ही? आता आपण कशी नोकरी अशा ठिकाणी करतो आहे की तुम्हाला वेळ नक्की सांगू शकत नाही आपण. बरोबर. कारण पण कुठे नोकरी करतोय तेही आपण आपल्या पोलीस सगळ्या दलामध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तीला वेळेचं बंधन खूप आहे. Correct आणि आहे. तो घरी कधी येईल याची काही गॅरंटी नसते. सकाळी एकदा घर सोडलं की तो रात्री 9 काय 10 वाजता काय, कधी कधी लवकर पण येतात, म्हणजे तेवढी सवलत मिळते त्याप्रमाणे लवकर पण निघतो.
पण ते आम्ही सांगत नाही, मी लवकर निघालोय आणि लवकर घरी पोहोचतोय. ते नाही कधी बोलून दाखवणार. उशीर झाला की बरोबर उशिरा बरोबर. बरोबर सांगणार. हा पण एक तुम्हाला सांगतो की पोलिसांचं आयुष्यच हे असं आहे ना की बाहेर 48 तास 2-2, 3-3 दिवस ड्युट्या कराव्या लागतात. पण अशा वेळेला पूर्णपणे घर सांभाळण्याची जबाबदारी ही ताईंवरती असते आणि ज्या पद्धतीने ते घर सांभाळतात त्यासाठी खरंच हॅट्स ऑफ आहे. आणि तुम्ही इथे बघताय की ते ताईंची छोटी बहीण इथे माझ्या बाजूला बसलेली आहे. तर मुलगी अरे मुलगी सॉरी मुलगी सगळं चुकते ना माझं. हा सासूची आई आईची सासू करून टाकले, मुलीची बहीण करून टाकले. पण क्या बात आहे, पण जवळजवळ बहीणच वाटते है ना. हा काय सांगशील पप्पांबद्दल नाही, खूप चांगले आहेत. आणि आईबद्दल? ही पण चांगली आहे. थोडं पटत नाही आमचं मध्ये मध्ये पण असंच असतं कामं सांगते. ॲक्च्युली खरं सांगू का, मला पण कधी कधी राग येतो घरी. आई कामं सांगते ना तर, पण ठीक आहे हरकत नाही. आई असते, बोलते, कधी कधी रागवते, है की नाही. चला खूप छान आहे. आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाची ओळख झाल्यानंतर आता आपण वळणार आहोत आपल्या पहिल्या खेळाकडे. त्यापूर्वी मला असं त्यांना विचारायचं आहे, म्हणजे लग्नानंतर तुम्ही गुढीपाडवा नक्कीच साजरा केला असेल, पण ह्या गुढीपाडवाला असं तुम्ही काय संकल्प केलेला आहे? पुढच्या महिन्यात माझी काय रिटायरमेंट सांगताय? आहे. अजिबात वाटत नाहीये पण, है की नाही. नाही, ते माझं मी खेळाडू असल्यामुळे माझ्या शरीराशी तशी मी ठेवलेली आहे, फिटनेसवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतो. पण पोलीस दलामध्ये सेवा करताना मला कुठे फिरायला मिळायला काय वेळ देऊ शकलो नाही. तर मी असं संकल्प केला की आपण रिटायरमेंट नंतर जास्तीत जास्त फिरण्याचा प्रयत्न करू. वा वा. आणि ताई तू काय संकल्प केलेलेस? माझं असं स्वतःचं एक चांगलं स्वप्न आहे की घर व्हावं. माझं घर पुण्यामध्ये, पण मला मुंबईमध्ये घर व्हायची माझी एक इच्छा आहे. वा वा क्या बात आहे. लवकरच तुमची ही इच्छा, तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. आणि आता आपण खेळाकडे जाऊया. आणि खेळ बघताय तुम्ही की ताट आहे, ताटामध्ये दोऱ्याचे रेल ठेवलेले आहेत आणि सुया आहेत 2 या सुया आहेत. आणि सुईमध्ये धागा होऊन दाखवायचा आहे. ताई किंवा भाऊजी जो कोणी पहिल्यांदा सुईत धागा होऊन दाखवेल तो असेल आपल्या ह्या खेळाचा विजेता किंवा विजेती. ठीक आहे. आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. क्या बात आहे, व्हेरी गुड. हो हो. आणि हां, आणि संसारावरती बाईचं बारीक लक्ष असतं असं म्हणतात. पण आता भाऊजींचं किती लक्ष आहे बारीक ते बघूया. हां व्हेरी गुड. क्या बात आहे. हो हो मस्तच. क्या बात आहे, व्हेरी गुड. जवळजवळ भाऊजींचा चेहरा म्हणजे हां क्या बात आहे. हां आणि आता जवळजवळ सुईमध्ये, अरे नाही मला वाटलं सुई होता मला भाऊजी तुम्हाला विचारायचं आहे की ताईंचा वाढदिवस कधी असतो? ताईंचा वाढदिवस 19 एप्रिल. 19 एप्रिल. आधी जानेवारी बोलली. 19 एप्रिल. हां भाऊजी विसरतात का बऱ्याचशा गोष्टी? विसरतं, तेच तर तुम्हाला बोलली, त्यांच्या लक्षात राहत त्यांच्या नाही लक्षात. गाडी लॉक केली आहे की नाही. हां वाढदिवस पण लक्षात नाही ठेवला तुम्ही. हां सुई सटकली आहे. आता माझी सटकली. मला वाटतं आज होईल ना हां दोघांचंही. हां व्हेरी गुड. क्या बात आहे. भाऊजींचा वाढदिवस कधी असतो? 24 एप्रिल. क्या बात आहे. काय इन्स्टंट उत्तर. एक हां ते लक्षात राहणारी गोष्ट आहे. त्या दिवशी कोणाच्या वाढदिवसात आपल्याला माहिती असेल. हे घ्या. ये बात. हो हो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. आणि आजच्या आपल्या ह्या खेळाचे विजेते आहेत माझे भाऊजी. तर आपल्या ह्या खेळाचे विजेते आहेत भाऊजी. भाऊजी तुम्हाला सन मराठी वाहिनीकडून हे बक्षीस मिळत आहे आणि हे बक्षीस तुम्ही ताईंना द्यावं असं मला वाटते. हो हो क्या बात आहे, हरकत नाही. एक उखाणा पटकन भाऊजी तुम्ही घ्या. आता खरं तर आपण नेहमी ताईंना विचारतो, पण आता तुम्ही पटकन उखाणा घ्या पटकन. मुंबई ते पुन्हा पेरला होता लसूण, मुंबई ते पुन्हा पेरला होता लसूण, चैताली माझं नाव घेते रोज हसून. क्या बात आहे. हो हो कसलं उखाणं घेतलं ताई. आता तुझ्याकडनं होऊन जाऊ दे पटकन याला उत्तर. हां उन्हाळ्याच्या दिवसात आईस्क्रीमचा गारवा, राजेंद्र रावांचे नाव घेते, आज आहे गुढीपाडवा. हो क्या बात है, व्हेरी गुड. खूप छान. आणि अशीच धमाल आपण बघणार आहोत माझ्या पुढच्या ताईच्या घरामध्ये. चला तर मग. आणि आपण आता आलेलो आहोत माझ्या अजून एका ताईच्या घरी. तर ताई तुझं नाव सांग. स्वाती विक्रम बोडके. स्वाती ताई. आणि भाऊजी तुमचं नाव सांगा. विक्रम दिलीप बोडके. विक्रम दादा. भाऊजी काय कुठे म्हणजे कुठे जॉबला आहात आणि काय सर्व्हिस करता? मी मुंबई पोलीसमध्ये नोकरीला आहे, वरळी पोलीस स्टेशन. क्या बात आहे. आणि आता किती वर्ष झालेली? मला 10 वर्ष झालेत. 10 वर्ष झालेली. हो. अच्छा. हे म्हणतात 15 वर्ष. मी लग्नाचा आतून बसतो 10 वर्ष. 15 वर्ष. म्हणजे बघा म्हणजे कसं आहे बघा. म्हणजे ना 10 वर्ष झाली लग्नात. मी विचारलं भाऊजींना किती वर्ष जॉब करताय तर 10 वर्ष सांगितले, पण ऍक्च्युली लग्नाला त्यांच्या 10 वर्ष झालेली आहेत. बरोबर. आणि नोकरीला 15 वर्ष. 15 वर्ष झालेली आहे. क्या बात आहे. आणि कसं आहे ताईचा स्वभाव?
चांगला आहे स्वभाव, कडक आहे. कडक आहे एकदम. हो. आणि खटकणारा स्वभाव कुठला, की हा स्वभाव ताईने बदलायला पाहिजे बाबा, की आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे, तर आजपासून हा तुझा स्वभाव तुझा तू बदल, असं जर सांगायचं असेल तर कुठला स्वभाव ताईला बदलावा असं वाटतं? तिचा रागीट स्वभाव जास्त आहे, तिने तो कमी केला तर चांगलं होईल. रागीट आहात असं भाऊजी म्हणतायत, का तुम्ही रागवता? मला तोंडावर बोलायला आवडतं, तोंडावर बोलायला आवडतं. हा, मग माझा राग येतो सगळ्यांना, असे बरोबर. स्पष्ट व्यक्त आहे मी, एवढंच. अच्छा, भाऊजींचा असा कुठला स्वभाव त्यांनी बदलला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी ना जरासं स्वभाव म्हणजे स्वभाव असं त्यांचं शांत आहे ना, थोडंसं बोलले पाहिजे, शांत शांत राहतात ना, मन मोकळं करायला हा पाहिजे. मन मोकळं केलं पाहिजे, शांत जास्त राहतात, शांतच असतात एकदम. हो. बरं, आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. खेळामध्ये मी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहे आणि प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर लगेच टाळी वाजवायची, म्हणजे आम्हाला कळेल की बाबा तुम्हाला उत्तर येते. ठीक आहे, 5 प्रश्नांची उत्तरं ताई किंवा भाऊजी, जो कोणी प्रश्नांची उत्तरं जास्त देईल तो असेल आपल्या ह्या खेळाचा विजेता. आणि अत्यंत सोपे प्रश्न आहेत, आपल्या गुढीपाडव्याच्या संबंधित असे प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे की आपण जी गुढी उभारतो त्या गुढी उभारण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात? आंब्याचं पान, लिंबाची पान, साडी लागती, कलश लागतोय, साखरेची माळ लागते आणि फुलहार लागतो, काठी लागते. क्या बात है, हो हो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा, प्रचंड प्रेक्षकांच्या प्रतिसादानुसार 2 टाळ्या मिळालेल्या आहेत आम्हाला. हा, क्या बात आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आपण जे गुढीपाडव्याला ज्या गाठींचा हार आपण बनवतो आणि तो आपण जो घालतो, तर ती जी गाठी असते ती कशापासून बनवतात? साखरे टाळी वाजवलीने हा प्रश्न गेलेला आहे तुमचा. टाळी वाजवायच्या आधी, त्याच्यामुळे हा प्रश्न बाद ठेवण्यात आलेला आहे. तर तिसरा प्रश्न असा आहे की गुढीपाडव्याची तिथी काय? टाळी वाजवायची. हा, येत असेल उत्तर तर टाळी वाजवायची. गुढीपाडव्याची तिथी काय? हा, नाही येते नाही भाऊजी? माहिती. चला ठीक आहे. त्याच्या पुढचा प्रश्न, चैत्र महिना कोणत्या महिन्यानंतर येतो? टाळी वाजवायची, टाळी वाजवायची. अत्यंत सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. हा, चैत्र वैशाख, चैत्राच्या नंतर वैशाख. सांगू का? चुकी अंदाज नाही, चुकीचं आहे. हा, अंदाजे ठीक आहे, चला अंदाजे. हा, अंदाजे सांगा. पौष. उत्तर अत्यंत चुकीचं आहे. हा, फाल्गुन महिन्यानंतर चैत्र महिना येतो. आपला शेवटचा महिना, मराठी महिन्यांमधला आपला शेवटचा महिना असतो जो फाल्गुन असतो. त्याच्यानंतर 3.5 मुहूर्तांची नावं सांगा. टाळी वाजवायची येत असेल तर. 3.5 मुहूर्ताची. अक्षय तृतीया, गुढीपाडवा, बरोबर आहे, बरोबर आहे. दसरा, धनत्रयोदशी. 3.5 मुहूर्तांची नावं. अक्षय तृतीया, गुढीपाडवा, अक्षय तृतीया. बरोबर आहे. बस इतकं माहिती. गुढीपाडवा, त्याच्यानंतर पाडवा, दसरा आणि आपला अक्षय तृतीया, हे असे आपले अर्धा अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी असा आहे. हा, आता शेवटचा प्रश्न. हा, लग्नानंतर पहिलं गिफ्ट कोणी कोणाला दिलं? टाळी वाजवायची येत असेल तर. अजूनपर्यंत त्यांनी काही गिफ्ट मला दिलं नाहीये. मीच हा, दिलेलं हेच मला विचारायचं होतं, त्यासाठी हा प्रश्न होता. मीच दिलेले. भाऊजीने काहीच दिलेलं नाही. नाही. भाऊजी का असं का 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 दिलं नाही गिफ्ट? एवढी 2 गिफ्ट दिलेत ना तुम्हाला, अजून कशाला पाहिजे गिफ्ट? हा, आपण असतं ना, एक नवऱ्याने काहीतरी आणावं. पण भाऊजी का झालं, का नाही तुम्ही गिफ्ट दिलं? माझं सर्वच गिफ्ट आहे तिच्यासाठी. नेक्स्ट टाइम नक्की बघूया आपण. नेक्स्ट टाइम तुला म्हणजे देणार. हा एक संकल्प तुम्ही अजून करायचा आहे की आता हा रोज महिन्याला खूप होतंय ना, महिन्याला नको ना, दरवर्षी एखादं गिफ्ट छान. हो, yes, yes. 8 दिवसांनी म्हणतायत, 8 दिवसांनी एक गिफ्ट. हा, आणि तुम्ही काय गिफ्ट दिलं होतं? मी शर्ट्स घेते, कधी परफ्यूम. क्या बात आहे, व्हेरी गुड, जोरदार टाळ्या. आणि आपल्या आजच्या या खेळामध्ये विजेते झालेले आहेत आपले भाऊजी. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हा, आजी भाऊजी विजेते झाल्या म्हटल्यानंतर अजिबात चेहऱ्यावरती आनंद नव्हता. का बरं असं? होता हो. काय उलट काय ते नाही, आम्ही म्हणजे- बघतोय इथे. नाही हो. पण चेहऱ्यावरती होतं ना, जिंकलो तर मी प्रश्नांची उत्तरं मी जास्त हा म्हणत होता. आम्हाला माहिती आहे ना. हा, नाही पण हरकत नाही. आपले विजेते आहेत आजच्या या खेळाची. विजेती आहे माझी ताई आणि तिला आपण देणार आहोत बक्षीस. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. तुला हे बक्षीस देण्यात येत आहे. याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचं हा घ्या कप आणि बसा. गप. आणि आता तुम्ही ज्या खेळाची वाट पाहताय तो खेळ आता मी सुरू करणार आहे. ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. या खेळामध्ये प्रत्येक ताईनी कंपल्सरी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद, आणि जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून खास बक्षीस. वाजव. हा, बस 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 बस. हा, बस. हा, एवढं.
आणि विशेष म्हणजे संगीत थांबल्यानंतर खुर्चीवरनं भांडणं जी होतात ती भांडणं करा, आपल्याला हवी आहेत ती, त्याशिवाय मजा नाही, है की नाही? आणि चुकलं तर मान्य करायचं. हा, चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, पटकन पटकन, हळूहळू, सावकाश सावकाश. हा, पडू नका. हा, व्हेरी गुड. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आता कळलं भाऊजी कामावर का गेलेत ते. हे असं जर का असेल तर भाऊजी घरी थांबतील कशाला. हरकत नाही, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि म्युझिक प्लीज बजाव. फिरायचंय, फिरायचंय. हा, पटकन बसून घ्या. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त. जम्मू रे. जे उस्ता खुर्ची कितनी है? एक एक है. आणि ताया किती आहेत? छे 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 ताया आहे. अरे बापरे, मग खुर्ची कोण पटकवणार? हा, या ताई. या तुमच्या शेजारी राहतात? मग तुमचे कोण बहीण आहे, नाही. नातेवाईक आहेत? नाही. मग ह्याच का घेणार, बाकीच्या का नाही? पण मैत्रीण आहे तुमची. हो, हो. हा, ते वाटलंच मला. हा हा, कोण घेणार? ह्याने, ही मैत्रीण म्हणते ह्यानेच तुम्हाला बाहेर काढलंय. हो, बरोबर. बरोबर की नाही? हा, चला तर मग आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक वाजवा. म्युझिक वाजवा. म्युझिक म्युझिक वाजवा रे. म्युझिक. हा, मागून जाते, मागून. भांडणं ही फक्त राजकारणात होत नाहीत खुर्चीसाठी. ही भांडणं सगळीकडे होतात. उगीच राजकारणी बदनाम आहेत. सगळीकडे होतात खुर्चीसाठी भांडणं. बरं, साधी सुधी नाहीत. एकमेकांना पाडून, अंगावर बसून एकमेकांच्या एवढ्या खुर्च्यांसाठी हावऱ्या रे बाबा. तर निर्णय लागलेला आहे. आणि निर्णय असा आहे, ही खुर्ची आहे या ताईंची. असं मी अजिबात म्हणणार नाहीये. ही खुर्ची आहे या ताईंची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि संगीत, अभिनय, नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताईंनी उत्तम नृत्य सादर केलं, ह्या ताईंबरोबरच ह्या ताई तर विजेत्या आहेत. पण ज्या ताईंनी उत्तम नृत्य सादर केलं त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. आणि त्या ताई आहेत ह्या ताई. काय बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ही दोन्ही बक्षिसं देण्यासाठी मी श्री यशवंत किल्लेदार सरांना मी इथे विनंती करतो की त्यांनी इथे यायचे. त्यांच्या हस्ते आपण बक्षीस देणार आहोत. आणि आजच्या आपल्या ह्या खेळाच्या विजेत्या आहेत त्या ताईंना सुद्धा आपण बक्षीस देणार आहोत. मी सरांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी तुमच्या हस्ते बक्षीस द्यायचे. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मला सरांना विचारायचं की सर, तुम्हाला कसा वाटला हा कार्यक्रम आणि काय सांगाल तुम्ही आमच्या या कार्यक्रमाबद्दल? चांगला कार्यक्रम आहे. जो कॉन्सेप्ट आहे की महिलांनी आपापल्या घरगुती ज्या जबाबदाऱ्या असतात, मुलं असतात, त्यांच्या शाळा, नवऱ्यांचे डब्बे, काम, नोकरी, ह्या सगळ्या गोष्टीतून बाजूला येऊन एक धम्माल मस्ती करायची. आणि हा जो उद्देश आहे सन मराठीचा, तो खऱ्या अर्थाने ते सार्थकी लागलेला आहे. ज्या महिला ह्या ज्या बेभान म्हणून नाचत होत्या त्या बघून खरंच ते सार्थकी लागलंय. मी माझ्या वतीने सन मराठी आणि 16 सख्यांचा या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.
आणि अगदी खरं सांगतो मंडळी तुम्हा सगळ्यांना की मनापासून सांगतो की खूप छान मजा आली. गुढीपाडवा विशेष भाग आणि नववर्षानिमित्त हा विशेष भाग साजरा करताना आणि सगळ्या ताईंसाठी एकदा खरंच मी मनापासून अगदी खूप कौतुक करतो तुम्हा सगळ्यांचं की तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही ज्या एनर्जीने उत्साहाने आनंदाने तुम्ही इथे सोहळा साजरा केलात त्याबद्दल मला खरंच खूप छान आनंद वाटतो. कारण तुमच्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या ज्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात त्या तुम्ही बाजूला ठेवून आज स्वतःसाठी जगलात आणि तो आनंद तुमच्या इथे प्रत्येकीच्या चेहऱ्यावरती मला दिसतोय. आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही तर संकल्प केलेलाच आहे की तुमचं सतत आयुष्यभर दररोज मनोरंजन तर करणारच आहोत, पण एक संकल्प तुम्ही सुद्धा आज करायचा आहे की आजपासून रोज सन मराठी वाहिनी बघायची. बघणार ना? नक्की सन मराठी वाहिनी बघायची. सन मराठी वाहिनीवरच्या सगळ्या मालिका तुम्ही बघायचे आहेत आणि सन मराठीला अजून छान एकदा वरच्या लेवलला घेऊन जायचंय. कारण ते सन मराठी गेले जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून मनोरंजन करते. एकदा जोरदार टाळ्या सन मराठी वाहिनीसाठी होऊन जाऊ देत. तेव्हा जाता जाता पुन्हा एकदा मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना खूप खूप अगदी मनापासून शुभेच्छा देतो. बघत राहा सन मराठी वाहिनी आणि तुमचा लाडका मजेदार धमाकेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा. क्या बात आहे.